नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक माहितीच्या एज्युस्क्रीन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच सीईटी सेलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांच्या पूर्व परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी द्यावी लागणारी सीईटी परीक्षा अर्थात प्रवेशपूर्व परीक्षा याच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बीएड अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखा। चला तर मग पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये बीएड अभ्यासक्रमासाठीच्या महत्त्वाच्या तारखा आणि सीईटी परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती, तसेच हा सीईटीचा फॉर्म आपण कुठे भराल, आपल्याला होणाऱ्या चुका कशा टाळता येतील यासाठी हा फॉर्म भरण्याची निश्चित जागा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राइब करा, लाईक करा, निश्चितच आपल्याला या व्हिडिओचा फायदा होईल। विद्यार्थी अनेकदा सीईटी फॉर्म भरताना अनेक चुका करतात आणि एकदा झालेली चूक तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर त्यासाठी सीईटी सेलला काहीतरी फी द्यावी लागते आणि म्हणूनच या चुका होऊ नयेत त्यासाठी हा फॉर्म कुठे भरणार याची काळजी घेणं आवश्यक आहे। बीएड अभ्यासक्रमात अनेक प्रकार पडतात। जनरल अभ्यासक्रम, स्पेशल अभ्यासक्रम, तसंच 4 वर्षाचा इंटिग्रेटेड बीएड अभ्यासक्रम। त्यामुळे तुम्हाला कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्याच अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा आपल्याला देणं क्रमप्राप्त आहे। जर तुमचा सीईटी फॉर्म भरताना चुकलात तर मात्र आपल्याला या वर्षाच्या सीईटी परीक्षेपासून मुकावं लागेल। त्यासाठी काळजीपूर्वक सीईटीचा फॉर्म भरणं आवश्यक आहे। हा सीईटीचा फॉर्म तसेच बीएड प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी एक निश्चित जागा आहे, ती म्हणजे स्कायनेट कॉम्प्युटर सेंटर। या स्कायनेट कॉम्प्युटर सेंटरला तुम्ही गेलात की तुमचा सीईटीचा फॉर्म भरण्याची चिंता मिटली असं समजा। मित्रांनो, या सीईटीसाठी लागणारी कागदपत्र याचा स्वतंत्र एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। या बीएड अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेसाठी ज्या तारखा निश्चित केलेल्या आहेत सीईटी सेलने त्या म्हणजे 24, 25, 26 मार्च 2025। मित्रांनो, या तारखा निश्चित लक्षात ठेवा। या तारखांना आपल्याला सीईटीची परीक्षा द्यायची आहे, त्यापूर्वी आपल्याला हा सीईटी फॉर्म भरणं आवश्यक आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या सेंटरला तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमचा फॉर्म चांगल्या पद्धतीने भरता येईल। तसेच बीएड प्रवेशासाठी जर तुम्हाला काउन्सिलरची गरज असली तर तुम्हाला त्याची मदत या आपल्या चॅनलवर मिळणार आहे।